की शेतकऱ्याला आता 6 महिने 7 महिने 8-10 महिने झाले की शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं, अजून त्याचे नुकसान भरपाईचे पैसे नाही. कारण सांगते काय की अधिकारी लोक की या कामात टाटा करतात. जर या अधिकारी लोक 6-6 महिने जर पगार जर थांबले ते कामं नाही करणार का? मग आमच्या संग असं अन्याय काऊन की आता काय झालं की जर विमा जर मागायचा असला तर कोणत्याही पक्षाचे लोक बोलत नाहीत, विम्याचं असं नाव सुद्धा काढत नाहीत. आणि लोकांना फक्त एकच आशा आहे की स्वाभिमानी शेतकरी लोक येतील आणि विमा मागतील, फक्त एवढीच आशा. मग हे बाकीचे काऊन नाही बोलत? जर हे आज एवढं आंदोलन झालं, जर या आंदोलनामध्ये जर आज जर सगळ्याच पक्षांनी जर साथ दिली असती आणि सगळे एकजुटीने जर झाले असते तर कसं काय या सरकारला जाग नसती आली असती. ह्या म्हणजे शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही, फक्त हा एक पक्ष आहे की हा शेतकऱ्याचा विचार करतो, हे करतो. पण आमच्या तरी काय होणार आहे? हा प्रश्न सगळ्याचा आणि हा प्रश्न सुटायला पाहिजे, सरकारला जाग यायला पाहिजे. आज खताचे भाव इतके वाढलेले आहेत, शेतमालाचे भाव असे कमी झालेले आहेत. वाढलं होतं लोकांना कापूस 10-15 हजार इकन, पण कापसाचे 8,000 वर भावच आहे ना. आणि हे सरकार असं कसं आहे हो? शेतकऱ्या मी म्हणजे आता एक शिकलेला शेतकरी आणि मोठ्या अपेक्षेने मी शेती करायसाठी आलो राव. हे सांगत की ऑस्ट्रेलिया देशातून 10,000 लाख टन काहीतरी कापूस आयात केलाय. अरे 1 लाख मुळात ऑस्ट्रेलिया देश आहे किती? लोकसंख्या 2.5 कोटी, अर्धा ऑस्ट्रेलिया सगळा वाळवंट आणि तिथं कोण शेती करणार आहे? 70% लोक शहरामध्ये राहतात, 30% लोक काय त्यातले शेती किती करतात? एवढा कसं काय? हे असे काही पिन आणतात आणि शेतकऱ्याचे भाव पाडतात. हे असं झालं नाही पाहिजे. शेतकऱ्याला बी न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर हे आंदोलन मोठ्या प्रखरतेने आणि मोठ्या ताकदीने उभं करू आणि ते आमच्या हक्काचं आहे आणि ते मिळू आणि धन्यवाद साहेबांनी संधी दिली.